तुम्ही सर्वही या व्हिडिओत हे बघण्यासाठी आले आहात की ही रेसिपी कशापासून बनलेली आहे किंवा ही रेसिपी नेमकं काय आहे। तुम्ही हे एक नवीन प्रकारचे मोदक तुमच्यासाठी घेऊन आले आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला कोणतेही आपल्या किचनच्या बाहेरचं म्हणजे दररोज वापरातीलच साहित्य लागतात। कोणतेही नवीन पदार्थ लागत नाही। दररोजच्या आपल्या खाण्यातील पदार्थांपासूनच ही रेसिपी मी बनवलेली आहे। एकाच प्रकारचे मोदक बघून म्हटलं चला आज वेगळ्या प्रकारचे मोदक बनवून पाहूया। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोदकाचा मावा म्हणजे आतला जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर मावा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचं आहे ते म्हणजे खोबरं आपण किसून घेतलं तरी चालेल। मी इथं कापून घेतलं आहे। बघा असं खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, कापून घ्यायचं आणि मग ते नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा तुम्ही आपलं साधं किसणीने किसून घेतलं तरीही चालेल। आणखी त्यात टाकण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे गूळ हा थोडा कमी प्रमाणातच घ्यायचा जेणेकरून तो मावा कडक होणार नाही। कारण आपण जर जास्त गूळ टाकला तर बघा गूळ हा थंड झाल्यावर कडक होतो, त्यामुळे गुळाचं प्रमाण हे थोडं कमीच राहू द्यायचं। एका वाटीत गव्हाचं पीठ, तुमच्याकडे मैदा असेल तर मैदा घ्यायचा आणि त्यात थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं। मैदा हा ऑप्शनल आहे। बघा पाणी हे एकदम टाकायचं नाही तर हळूहळू टाकायचं। पाणी हे एकदम टाकून नाही द्यायचं तर हळूहळू टाकायचं आणि काळजी घ्यायची की त्याच्या गेठुळ्याही तयार होणार नाही, कारण आपल्याला ती प्युरी तयार करायची आहे त्या पिठाची। बघा मी असं हलवून घेतलं आहे, तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं पीठ। ही रेसिपी ही असं नाही आहे की खूप वेळ लागतो, झटपट होती। फक्त आपण योग्य प्रमाणात योग्य साहित्य घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। हे बघा व्यवस्थित असं चमच्याने व्यवस्थित खाली आलं पाहिजे, अशा कन्सिस्टन्सीमध्ये ते पीठ तयार करायचं आहे। आणि आपल्या घरात तर प्लास्टिकच्या पिशव्या ह्या असतातच। नंतर हे पीठ जे आपण प्युरी तयार केलेली आहे ही एका प्लास्टिकच्या पिशवीत ट्रान्सफर करायची। तोही व्हिडिओ होता माझ्याकडं, पण तो व्हिडिओ माझ्या फोनमधून डिलीट झाला, तर मी केलं होतं शूट प्लास्टिकच्या पिशवीत ही प्युरी ट्रान्सफर करताना। आता आपण मावा तयार करून घेऊ। मावा तयार करण्यासाठी अगोदर मी कढई गरम करून घेतली थोडीशी आणि त्यात आपलं तूप किंवा रिफाइंड ऑइल टाकायचं। तूप असली थोडं प्रमाण जास्तही चांगले। मग त्यात मी रवा टाकला। रवा हा चांगला लालसर भाजून घ्यायचा, मग त्याने क्रिस्पीनेस आपला वाढतो। आणि मग मी त्यात जे आपण खोबरं किसलेलं किंवा कापलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि पिठी साखर आणि मिल्क पावडर टाकायची थोडी, ज्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी चांगली होती। आणि थोडासा गूळही आपल्याला ऑप्शनल आहे, आपण पूर्ण पिठी साखरही टाकू शकतो किंवा गूळ तर पूर्ण टाकू नाही शकत कारण ते कडक होतं। मग गूळ थोडासाच टाकला टेस्टसाठी आणि मग आपल्याला जितकं हवं असेल गोड तितकं आपल्या प्रमाणात साखर टाकून घ्यायची त्यात आणि इलायची टाकायची। इलायची ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असले तर टाका, नसेल टाकायची तर नका टाकू। हे बघा आपलं मिश्रण जास्त एकदम मस्त लाल कुरकुरीत, त्याचा वासही एकदम छान येतो, व्यवस्थित भाजून झाला आहे। मग हे भाजून झाल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं थंड होण्यासाठी थंड होतंय तोपर्यंत गॅसवर तवा ठेवायचा दुसऱ्या बाजूला आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लास्टिकच्या पिशवीने तव्यावर असं गोल गोल तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये, हव्या तशा डिझाईनमध्ये तुम्ही करू शकता। पण मग मला असं त्रिकोणी करायचा होता, त्याच्यामुळे मी असं चपातीसारख्या गोल आकाराची अशी जवळ करायचं, जास्त लांब नाही करायचं, ज्यामुळे आपलं ते तुटलं नाही पाहिजे। व्यवस्थित करून घ्यायचं आणि थोडंसं हलकसंच भाजून घ्यायचं, एकदम कडक असं भाजून नाही घ्यायचं। बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम लालसरही नाही दिसत आहे ते आणि एकदम व्हाईट दिसत नाही आहे। हे बघा मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते, अशा पद्धतीने थोडंसं ब्राउनिश असं भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे मोदक बनवायचे तेवढे अशा जाळीदार पोळ्या ह्या बनवून घ्यायच्या आणि एका ताटात ठेवायच्या।
तोपर्यंत आपला मावाही थंड होत आहे बाजूला. मग मावा थंड झाला की मग आपल्याला तो यात फिल करायचा आहे. तर तो कसा फिल करायचा हे मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी एक पोळी घ्यायची सेपरेट आणि त्याला एक थोडासा हलकासा एका साईडने कट मारायचा आपल्या चाकूच्या सहाय्याने. आणि मग त्या कट मारलेल्या साईडपासून मावा फिल करत असं गोल गोल राऊंड करून घ्यायचं. मग ते कट मारल्यामुळे तो बरोबर त्रिकोणी आकार होतो. अशा पद्धतीने गोल गोल हे तयार करून घ्यायचं. बघा व्हिडिओत मी दाखवलं आहे. व्यवस्थित असं हळूवार करायचं सावकाश. आणि जी खालची बाजू आहे ती माव्याने किंवा तुपाने अशी किंवा तसाही मध्ये लोटली तर असं व्यवस्थित दाबून जाते. बघा असं आपला तयार होतो मग एक त्रिकोण. मग अशा पद्धतीने आपले सर्व बनवून घ्यायचे बघा. आणि त्याला परत वरच्या साईडने तेल लावून परत एकदा बेक करून घ्यायचे. मग बेक झाल्यानंतर त्याचा कलर बघा किती छान असा लालसर दिसतोय. आणि त्याच्यावरून तुम्ही साखर किंवा मधही टाकू शकता. हे बघा मी तुम्हाला दाखवते किती क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे. इझिली हातानेही तुटत आहेत. आणि चाकूनेही मी दाखवते. आणि मी हे वरच्या साईडने हे गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या आहे. तुम्हाला वाटतं असेल हे काय लाल लाल. आणि ही नवीन रेसिपी कशी वाटली तुम्हाला, तुम्ही अगोदर पाहिली होती का नाही आणि तुम्हाला आवडली का नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही एकदा ट्राय करून ही नक्की बघा.